बकऱ्यांच्या कळपावर हल्ला केलेल्या बिबट्याला हुसकून लावण्यासाठी गेलेल्या एका तरुणावर बिबट्याने हल्ला चढवत त्याचे पाय जबड्यात घेतल्याने तो जखमी झाला। बाजूलाच असलेल्या त्याचा तरुण चुलत भावाने धावत येऊन बिबट्याचे मागील पाय खेचत मागे बिबट्याला ओढले आणि या चुलत भावाचा जीव वाचवला। मात्र बिबट्याची झटापट करताना दोघेही भाऊ जखमी झाले आहे। ब्राह्मणपाडे तालुका बागलाण येथे ही घटना रविवारी दुपारी घडली। मालेगाव येथील रुग्णालयात जखमी दोघी भावांवर उपचार सुरू आहेत। सोमनाथ सोनवणे व बबन सोनवणे वय 28 व 35 हे दोघेही चुलत भाऊ ब्राह्मणवाड्याच्या बहुदर शिवारात बकऱ्या चारण्यासाठी गेले होते। दबा धरून बसलेल्या बिबट्याने कळपावर हल्ला केल्याने सोमनाथ पुढे गेला, परंतु बिबट्याने त्याच्यावर हल्ला चढवत त्याचा पाय आपल्या जबड्यात घेतला। बाजूला असलेल्या बबनने मागील दोन्ही पाय ओढून त्याला जोरात मागे ओढले। चवताळलेल्या बिबट्याने त्याच क्षणी मागे वळून बबनवर हल्ला चढवला। दोघा भावांनी एकत्रित केलेल्या प्रतिकारामुळे अखेर बिबट्याने जंगलाच्या दिशेने धूम ठोकली। धुळे जिल्ह्याच्या सरहद्दीला लागून असलेल्या शिवकालीन पिसोळ किल्ला डोंगरदऱ्यांनी वेढलेला आहे। यालाच लागून दरेगाव, नादिन, ब्रह्मपाडे, खडकीपाडे, वडी पिसोळा शिवारात घनदाट जंगल असून बिबट्याने आतापर्यंत अनेक बकऱ्या, जनावरे, पाळीव कुत्री या ठिकाणी फस्त केले आहेत। बिबट्याच्या दहशतीमुळे शेतकरी व शेतमजूर शेती कामांना बाहेर पडताना घाबरत आहे। रात्रीच्या वेळेस दुचाकीवरून प्रवास करणाऱ्यांना देखील आपला जीव मुठीत धरून प्रवास करावा लागत आहे। वन विभागाने बिबट्याचा त्वरित बंदोबस्त करावा अशी मागणी परिसरातील नागरिकांनी केलेली आहे। तसेच जखमी झालेल्या दोघी भावांना वन विभागाने त्वरित मदत देखील केली पाहिजे। दरम्यान या दोघी भावांनी एकमेकाचा जीव वाचवलेला आहे। या घटनेने या परिसरात घबराट पसरलेली आहे। अजूनही या बिबट्याचे या भागात दर्शन होत आहे। वन विभागाने या ठिकाणी ताबडतोब पिंजरा लावून या बिबट्याला बंदोबस्त करण्यात यावा अशी मागणी या भागातील नागरिकांनी केलेली आहे। दोघी भावांनी एकमेकाचा जीव वाचवल्याने भाऊप्रेम या घटनेतून दिसून आलेले आहे। बिबट्याची कोणतीही भीती न बाळगता एवढ्या मोठ्या प्राण्याला हुसकून लावल्याने नागरिक या दोघी भावांचे कौतुक करत आहे। नाशिक जन्मसाठी चंद्रकांत हातरक।